नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये. लोकसेवा योजना केंद्र या महत्त्वाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा. सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे या ठिकाणी. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण अर्धवट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कुठलीही जी माहिती आहे पूर्ण मिळणार नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सर्वप्रथम लोकसेवा योजना केंद्र या यूट्यूब चॅनलला आता सर्व शेतकरी बांधवांनी व सर्व महाराष्ट्रातील नागरिकांनी आता सबस्क्राईब करा, जेणेकरून राज्य शासनाच्या महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं एक या ठिकाणी भाषण झालं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्याला दिली. तर त्याची महत्त्वाची कुठली घोषणा आहे ते घोषणा आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. तर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे शेतकरी आहेत की ते शेतकरी या ठिकाणी शासनाजवळून जे कर्ज घेतात, स्वतःच्या शेतामध्ये या ठिकाणी उत्पन्न आणण्याकरता, पीक पेरण्याकरता कर्ज घेतात. परंतु असे खूप बरेचसे शेतकरी कर्ज फेडतात वेळेवर, परंतु असे काही कमी प्रमाणात शेतकरी असतात की ते शेतकरी शासनाचे जे पैसे आहेत, जे कर्ज आहे, हे कर्ज फेडू शकत नाही. तर अशा शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेऊन या शेतकऱ्यांसाठी लवकरच ते महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कर्जमाफी योजना लागू करणार आहे, असं स्वतः त्यांनी 4 दिवसाच्या आधी एका पत्रकार परिषदेमध्ये, एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं. तुम्ही तो जो शॉर्ट आहे, तो शॉर्ट यूट्यूबवर बघू शकता. तुमच्या बघण्यातसुद्धा आलं असेल. नसेल तर काही काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. या ठिकाणी लवकरच मित्रांनो महाराष्ट्रात कर्जमाफी योजना ही लवकरच लागू होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे, ठीक आहे. आणि तुमचे इतर जे शेतकरी मित्र आहेत ज्यांना आपल्या चॅनलबद्दल माहीत नाही, तर मी आपल्या चॅनलबद्दल 2 शब्द सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती जे गव्हर्मेंट स्कीम आहे, जे शासनाची योजना आहे, याच्याबद्दल वेळोवेळी महत्त्वाची माहिती सांगितल्या जाते, जे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही. तर मी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करू इच्छितो की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सरकार जेवढ्याही महत्त्वाच्या योजना राबवते, त्या योजना शेतकऱ्यांना माहिती नसतात व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर त्या योजना आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये येणे आणि आपल्याशी जुडणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. हे सर्वांनी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मला सांगायचं हेच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर कर्जमाफी योजना ही लागू होणार आहे. यावरती सर्व शेतकरी बांधवांनी नक्कीच विश्वास ठेवा, ठीक आहे. आणि आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः हे पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी बरेचसे शेतकरी आहे की ते या ठिकाणी कर्ज फेडू शकत नाही. तर त्यांच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत राजकारण करण्याकरता किंवा सत्तेत राहण्याकरता राजकारण त्यांना करायचं नाही. तर या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब शेतकरी आहे, जे कर्ज फेडू शकत नाही, यांच्यासाठी राजकारण करायचं आहे, असं आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ते पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कर्जमाफी लवकरच होणार आहे. तरी हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला जे इतर तुमचे शेतकरी मित्र आहे, ते इतर शेतकरी मित्रांपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा, शेअर करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बरेचसे दिवस झाले आपण या ठिकाणी व्हिडिओ टाकले नाही, कारण की वाढत्या कामामुळे आणि परीक्षेच्या ताणामुळे मी व्हिडिओ बनवणे बंद केले होते. परंतु बदलत्या चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन माझ्या एक गोष्ट लक्षात आली की शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाच्या विविध जे नवनवीन अपडेट आहे हे देणे अतिशय गरजेचं आहे, जे की जर लोकांना मिळालं नाही, शेतकऱ्यांना मिळालं नाही, तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे हे मोठ्या प्रमाणात होऊ शकते. या सर्व गोष्टीचा विचार करून मी या ठिकाणी परत महत्त्वाचे जे व्हिडिओज आहे हे व्हिडिओज बनवतो. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, तर तुम्ही मला ते डाऊट कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारू शकता आणि मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो रिप्लाय आहे तो देण्याचं काम या ठिकाणी करेन. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आपलं चॅनल इकडं ओपन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला विविध व्हिडिओ दिसतील. त्याच्यामध्ये मी शेतीबद्दल महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे, महत्त्वाच्या या ठिकाणी योजना सांगितलेल्या आहे.
आणि मी शॉर्टसुद्धा या ठिकाणी बनवत असतो मित्रांनो. त्या शॉर्टमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितलेली आहे. तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या व्हॉट्सअपवर जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे इतर शेतकरी मित्र आहेत, काही तुमचे शेतकरी ग्रुप असतील, त्या ग्रुपमध्ये शेतकरी असतील, तर त्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही जी आनंदाची बातमी आहे, ही आनंदाची बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. मित्रांनो, कसं आहे, हे शासनाच्या ज्या योजना असतात, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे मिळतात, आर्थिक अनुदान मिळते, कर्ज माफ होते. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध वस्तू मिळतात, जसं की मोटर असेल, ताडपत्री असेल, वीज असेल आणि पैसे असतील, अनुदान असेल, अशा विविध गोष्टी शासनाकडून शेतकऱ्यांना वाटप होतात मित्रांनो. परंतु ह्या वाटप होत असताना ज्या शेतकऱ्यांना याबद्दल माहिती आहे, असे शेतकरी या गोष्टीचा लाभ घेऊ शकतात. आणि ज्या शेतकऱ्यांनी या गोष्टीचा कुठलाही पाठपुरावा नाही, कुठलीही अपडेट नाही, असे शेतकरी मात्र या योजनांपासून वंचित राहतात आणि त्यांना कुठलाही आर्थिक लाभ होत नाही आणि वस्तूसुद्धा मिळत नाही. तर अशा शेतकऱ्यांसाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ होईल आणि वस्तू मिळतील. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आवडला नसेल तर काही लाईक करू नका. परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशाच प्रकारचे जे महत्त्वाचे व्हिडिओज आहे, हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. जर काही अडचण असेल तर हक्कानं मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटचा जो रिप्लाय आहे, हा रिप्लाय या ठिकाणी देईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही. तर बघा, तर लवकरच कर्जमाफी योजना महाराष्ट्रात होणार आहे. तुम्हाला कुठल्याच प्रकारचा लोड या ठिकाणी घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शासकीय योजनेसह आणि एका नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. आणि जो वाढता पाऊस आहे, याच्या संदर्भातसुद्धा मी वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहील. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. शेतामध्ये आपल्या गुराढोरांची काळजी घ्या. आणि नक्की शासनाचे कोणते नवीन नवीन निर्णय येणार आहे, काय अपडेट येणार आहे, हे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि जनतेला सांगण्याचं काम वेळोवेळी मी या ठिकाणी करेन. तर निवांत राहा मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. अजूनसुद्धा तुम्हाला कुठली अडचण असेल तर मला कमेंट करून विचारा. जाता जाता एवढंच म्हणेल की काही काळजी करू नका. जोपर्यंत आपलं चॅनल तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तोपर्यंत शासनाच्या सर्व अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्यापर्यंत येत राहतील, ते बी निःशुल्क. तुम्हाला करायचं एवढंच आहे की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत आणि चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. आणि जे बेल आयकॉन आहे, जे घंटी आहे, त्या घंटीचं बटनसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, प्रेस करायचं आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.